18 एप्रिला खारेबांद पेडण्या युवा सृजन अखिल गोवा बाल दिंडी महोत्सव जातलो। नवचेतना युवक संघ आणि कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान तो घडवून हाडटले। भुरग्यांनी गोयची संस्कृती जाणा जावन घेवची आणि ती परंपरा फुडें व्हरची हीच ह्या बाल दिंडी महोत्सवा फाटली मोख अशें आयोजकांनी सांगले। नवचेतना युवक संघ पेडणे आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानात येता त्या शनिवार दिसा म्हणजेच 18 एप्रिल सांजेच्या 5 वरांचेर आम्ही युवा सृजन म्हणून अखिल गोवा बाल दिंडी महोत्सवाचे आयोजन खारेबांद पेडणे या तेरेखोल नदीच्या किनारी निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही आयोजन केले आसा। अखिल गोवा बाल दिंडी महोत्सव ह्यो महोत्सवाचे आयोजन करपा फाटले आमचे एकच प्रयोजन आसा की ह्या अखिल गोवा बाल दिंडी महोत्सवात संपूर्ण गोयचे जे नामांकित बाल दिंडी पथकां आसात जेंका आमी आमंत्रित केल्ले आसा अशा आमी निवडक बाल दिंडी पथकांचे आमी आमंत्रण करून त्यांचे सादरीकरण त्या बाल दिंडी महोत्सवात खारेबांद ह्या आमच्या प्रांगणात म्हणजे गांधी तीर ह्या भागात आमी करतले। त्याच बरोबर हे केल्यानंतर हेजो आपोवपाचो फाटलो आमचो हेतू इतलोच आसा की आमच्या भुरग्यांनी ह्या बाल दिंडी पथका संदर्भातले ज्ञान अवगत करचे, आमची परंपरा आसतली संस्कृती आसतली हे टिकोवन दवरपाचो प्रयत्न ह्या बाल दिंडी पथकांनी केला। तसोच प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी करचो, आमच्या पेडण्याच्या बालकलाकारांनी करचो आणि तो एक प्रयत्न तेंच्यांनी पळोवचो, तेंच्यांनी अनुभव घेवचो म्हणून आम्ही हे पहिले फावट पेडण्यात अखिल गोवा बाल दिंडी महोत्सवाचे आयोजन केले आसा। ह्या बाल दिंडी महोत्सवात आम्ही जी म्युनिसिपालिटी एरियेतली लागसल्ली जी स्कुलां आसात आणि लागसल्ले भुरगे आसात आणि त्यांच्या पालकांक आम्ही आमंत्रित केल्ले आसा की तेंच्यांनी हे पळोवपाक तेंचे सादरीकरण येवचें, कारण ही भुरगीं जी आसात ही निवडक आमी आपयल्ली आसात पथकां आणि ती इतली प्रोफेशनल रित्या ती सादर करतात दिंडी की पळयल्या नंतर खरोच एक अभिमान दिसता की आजही ती भुरगीं आमची परंपरा संस्कृती टिकोवन दवरपाचो प्रयत्न करतात। ह्या म्हणजे उद्घाटन सांजेच्या 5:30 वरांचेर जातले। पेडणे मतदारसंघाचे आमदार तसेच गोवा हँडीक्राफ्टाचे चेअरमॅन आदरणीय प्रवीण भाई आगलेकर यांच्या हस्ते ह्या अखिल गोवा दिंडी महोत्सवाचे आयोजन जातले आणि त्याच्यानंतर ही 5 दिंडी पथकां बाल दिंडी पथकां जी आमी आपयल्ली आसा त्यांचे सादरीकरण थंयसर जाल्यानंतर त्या प्रत्येक दिंडी पथकाचे शाल श्रीफळ आणि त्याचबरोबर स्मृतिचिन्ह आणि त्यांच्या शाळेत प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक सादरीकरण केल्यानंतर त्यांचा गौरव केलो वता। अशा तरेन आमी हे दिंडी महोत्सव आयोजन करपाचें ठरयलां। तशें पळयल्यार संबंद गोंयभर युवां खातीर शिगमोत्सव आयोजित केलो वयता आणि त्या शिगमोत्सवाच्या माध्यमांतल्यान युवांक प्रेरणा करपाक किंवा एक नवीन संस्कृती घडोवपाक आमकां आधार मेळटा, पण भुरग्यांच्या मदीं ती संस्कृती ती कला रुजची आणि त्याच्या खातीर तेंच्यांनी एक नवीन फुडें पाऊल घेवचें ह्या खातीर आमी हो महोत्सव आयोजीत करता, ह्या कार्यक्रमाचें आयोजन करता आणि ह्या कार्यक्रमान आमी गोंयभरच्या विविध स्कुलांतल्यान जी दिंडी पथकां आयज मोठ्या पावंड्याचेर आपली दिंडी सादर करता तांकां आपयतले आणि हेजो कारण कृष्णान सांगला त्या प्रमाणे पेडण्याची आमची जी युवा वर्ग आसा, पेडण्याची आमची जी भुरगीं आसा, पेडण्यातल्या स्कुलांनी ही जी कितें नवीन योजना जी आसा ती तांकां कळची आणि त्यांच्या माध्यमांतल्यान ती भुरग्यां पर्यंत पावची हो आमचो हेतू आसा।